तुला मी बऱ्याचदा म्हणत प्याला असतो मी लेखक नाहीच आहे, चुकून झालेलो लेखक. मला हेही माहीत नाही की मला एक जण म्हणला सर, रावण ज्यावेळेस आलं त्यावेळेस एक जण म्हणला सर हा लिखाणाचा कोणता प्रकार आहे? न्यू इरा पब्लिकेशन हाऊससुद्धा एकाच पुस्तकासाठी रजिस्टर्ड झालेलं प्रकाशनाचा हाऊस. ह्या मताचा मी होतो. मी म्हणलं असं पुस्तक असावं की जे कुणाला तरी नुसतं पुस्तक खूप छान लिहिले इथपर्यंत मर्यादित न राहता त्या पुस्तकातून मला काय मिळालं. फॉलोअर आणि फॅन आपण फक्त बाबासाहेबांचे, शिवाजी महाराजांचे, फुलेंचे असावं. इतरांचं फॉलोअर्स कशाला व्हायचे? म्हणजे 3 सूर्य असताना परत बॅटऱ्या कशाला लावायच्यात मध्ये. मी दिलं तर त्यांना असं वाटलं आपण याला इडं बनवून लुटलं. पण त्यांनी मला मिळालं नंतर. आणि जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात अशी म्हण आहे. म्हणजे जगातला एकमेव राजा आहे की ज्याचे आजही मावळे जिवंत आहेत, ते स्वाभिमान दिल्यामुळे. तर प्रिन्सचा महाल आणि आपली गडकिल्ले याच्यात खूप तफावत आहे. आपले गडकिल्ले हे स्वाभिमान आणि संघर्षाचं प्रतीक आहे, जे की आपल्याला कंटिन्यू वर्ष येतात. खरं सांग काय जुगाड केला? म्हणजे तर मी पहिले गेलो आतमध्ये. आपली इकडची सवय नाही का, आपण चहा प्यायला गेला तर पहिले पैसे मीच काढत असतो. माझ्यासाठी ते नॉर्मल होतं, पण त्यांना ते एकदम वेगळंच वाटलं. म्हणजे आपण धडकू नये म्हणून बघा त्यांना ते मॅनर्स वाटले. म्हणजे व्हाईटिश माणूस इथे दिसला खरं. आपल्या डोक्यात पहिलं ऑब्झर्वेशन काय, ते लय हुशार आहे. आमचं ते टॅक्स होतं. म्हणजे तुला मला आता सन्मान, इज्जत, नाव मिळालं ते घालवायचे असं नाही. कारण की ते काही फार ते किस्से हे काही फार ते पण फार कनेक्ट होतात. आणि आंतरप्रिनर पुस्तक हे कोण नाही, संघर्ष करणाऱ्या मध्यमवर्गीय पोरांचा आवाज. आंतरप्रिनियर पुस्तकाची डमी कॉपी आली आणि ती रस्त्यावर सगळीकडे विकल्या गेली. म्हणलं दलिंदर तू लिहिलं कशासाठी? पैशासाठी लिहिलं. नमस्कार, मी अभिषेक अवचार. न्यू इराच्या लेखक संवाद ह्या यूट्यूब चॅनलकरिता मी आज इंटरव्ह्यूसाठी आमंत्रित केलं आहे. न्यू इराच्या यूट्यूब चॅनलकरिता न्यू इराचेच शरद तांदळे सर आणि म्हणा जागतिक उद्योजक अवॉर्डनी ज्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि असे भारताचे एकमेव जिथे ज्यांचा सिलेक्ट झाले होते आणि त्यांना तो सन्मान मिळाला होता, यंग एंटरप्रिन्युअर अवॉर्ड चे सन्माननीय आणि न्यू इराचे आमचे मार्गदर्शक आणि बस ना, किती अशा अनेक गोष्टी बोलता येतील असे आमचे आदरणीय माननीय शरद तांदळे सर यांचा. कारण लेखकांना त्यांनी प्रत्येकाला ह्या चेअरवर बसवलं. त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी हट्टाने त्यांना म्हटलं की दादा तुमचा एक इंटरव्ह्यू आम्हाला, तुम्ही महाराष्ट्रभर इंटरव्ह्यू देत आलात, पण न्यू इराच्या ऑफिशियल चॅनलला आज तुमची तारीख मिळाली. एंटरप्रिन्युअर पुस्तक आल्याच्या 1-1.5 वर्षानंतर तुम्ही आम्हाला तारीख दिली. हे एवढं लेट का केलं? लेट नाही म्हणतायत. लेट होण्याचं कारण एक आहे की पहिले तर आपण न्यू इरा स्थापन कशासाठी केली हे एक डोक्यात होतं की ते पहिले सुरुवातीला न्यू इरा स्थापन केलं आपण रावण पुस्तकासाठी. आणि नंतर मग आपण नवीन नवीन लेखकांना चान्स देत गेलो आणि नवीन लेखकांचे पुस्तक वाचणं, त्याचं एडिट करून देणं, त्याला योग्य रस्ता दाखवणं, जो काय आपल्याला कळतो. कारण की मी एक चांगला वाचक असल्यामुळं बहुतेक मला लक्षात येत होतं काय चांगलं असू शकतं. मग त्याच्यात नवीन लेखकांमध्ये जास्त वेळ गेला आणि बाहेर तर मी इंटरव्ह्यू देत होतो आणि भाषणही व्हायरल होतं. ते मग काय बोलावं वेगळं, जे की तुम्ही सगळं बोलून ठेवलं, काय बोलावं वेगळं. त्यामुळे मी म्हणलं की न्यू इराला करू 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 करू. आपलंच असल्यावर माणूस लेट करतं ना, आणि दुसऱ्याच्या टाईम असतो आणि दुसरे वेळ स्पीडनी मागते. तर हे आपलंच असल्यामुळं बहुतेक लेट झालं. शेवटी इंटरव्ह्यू कोणी घ्यायचा इथपासून सुरुवात झाली. म्हणलं आता मला आंतरप्रिनर पुस्तक लिहिण्याच्या प्रवासात म्हणजे बहुतेक पहिलं मी काही लिहिलं तर ते वाचून कुणाला दाखवलं तर तो अभिषेक आहे. की अभिषेक मी हे वाचलंय. हा त्यांनी वाचलं नाही, ऐकलंय त्यांनी, तो चांगला वाचक नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रातला एकमेव मी असा वाचक आहे एंटरप्रिन्युअरचा ज्यांनी पुस्तक वाचण्याच्या आधी शरद भाऊंकडनं पूर्णपणे ऐकलं. आणि दादांनी म्हणजे ते सरांकडनं ते पुस्तक म्हणजे वाचताना तर मजा येतेच ॲज ऑबियस. महाराष्ट्रातल्या 1.5 लाख लोकांनी ते पुस्तक वाचलंय, त्यांना ती मजा आलेलीच आहे. पण दादांच्या स्वतः दादांकडनं ते पुस्तक ऐकणं याची मजा बापरे, म्हणजे मजा येते. सगळे मला ऐका म्हणून मागं लागते. आणि पुस्तक ऐकायचं असलं तर स्टोरी टेलवर त्याची ऑडिओ क्लिप पण माझ्याच आवाजात आहे. तर तुम्ही न्यू इराचा जो प्रवास चालू म्हणजे दोन्हीचा आपण कंबाईन करूयात. काय तुला जे विचारायचं न्यू इराचं पुस्तक
तुम्ही म्हणजे आधी सुरुवात रावणापासून केली आणि नंतर तुम्ही लगेचच, कारण रावणाचा जो झोन होता तो म्हणजे एका अगदी ऐतिहासिक ह्याच्यातनं झोनमधनं तुम्ही आजच्या जागतिक प्रश्न जो आहे उदरनिर्वाहाचा ते इंटरप्रिनियरच्या माध्यमातून तुम्ही तरुण पोरांना पुस्तक, म्हणजे अगदी बऱ्याच लेखक काय एका जॉनरची पुस्तकं लिहित लिहित त्यांचं आयुष्य संपून जातं. रावणाचा जॉनर आणि इंटरप्रिनियरचा जॉनर हा का आणि कसा इतक्या ड्रास्टिकपणे तुम्ही स्वतःलाही कसं, कारण लेखक म्हटलं की त्या झोनमध्ये जातो, त्या झोनमधनं उचलून परत तुम्ही ह्या झोनमध्ये कशा आलात? खरं तर सगळ्यात पहिले अभिषेक, तुला मी बऱ्याचदा म्हणत पाहिला मी लेखक नाहीच आहे, चुकून झालेलो लेखक. काय झालं की मला असं वाटतं की मी पहिले वाचक आणि वाचक असल्यामुळं काय झालं, मी खूप वाचायचो. म्हणजे मी डेली रीडर आहे, 10-20 वर्षापासून कित्येक ठिकाणी मी बोललो आहे. रावण मला चांगला वाचायचा होता. मी 5-25 पुस्तकं रावणाच्या रिलेटेड आणली, त्यात तो मला दिसला नाही. आणि मूळ वाल्मिकी रामायण वाचल्यावर मला तो रावण दिसायला लागला तर म्हणलं ते कागदावर उतरता येते का बघू, हा पहिला प्रयत्न. आणि तो उतरायला लागलो, लिहायला लागलो, एडिट करायलो, स्वतःच सगळं केलं. मला माहीत नव्हतं तोपर्यंत की पुस्तक कसं प्रकाशित करतात, त्याचा लेआउट काय असतो, टायपिंग काय असते. मला हेही माहीत नाही की मला एक जण म्हणला, सर रावण ज्यावेळेस आलं त्यावेळेस एक जण म्हणला, सर हा लिखाणाचा कोणता प्रकार आहे? म्हणलं मला 2च प्रकार माहिती आहेत, एक गद्य, दुसरं पद्य. कदाचित हे गद्य असण्याची शक्यता आहे. तर इतक्या बेसिकपासून आणि जसं मला वाटत होतं, बहुतेक खूप जास्त वाचल्यामुळं कळालं की काय नाही लिहिलं पाहिजे. बऱ्याचदा लेखक असे आहेत ना आता की ते फक्त लिहित आहेत, वाचत नाहीत. मला वाटलं की त्यामुळे मी लेखक नाही. तर मी चांगला वाचक आहे. आणि रावण लिहिताना, रावण ज्यावेळेस पब्लिश केलं 18ला, तू पण होतास त्यावेळेस, आपण पब्लिश केलं, लोकांनी खूप प्रेम दिलं, पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं. आणि मी त्या ट्रान्समध्ये होतो की रावण एकच लिहायचं ना, आता परत लिखाण नावाचा प्रकार नाही. न्यू इरा पब्लिकेशन हाऊससुद्धा एकाच पुस्तकासाठी रजिस्टर्ड झालेली प्रकाशन संस्था. आणि तेही का तर रावण या पुस्तकाला दादांनी बाकीच्या 2-3 प्रकाशन नाही म्हणले त्याला. तर ते नाही म्हटल्यानंतर दादांनी म्हटलं की चला आपणच करू. आणि मग 2018ला ते पुस्तकाने पिकअप दिलं आणि मिटकॉनचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मला त्यांनी बिझनेसविषयी मार्गदर्शनाला बोलवलं. आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंटला अभिषेक मी 2013ला जसा अवॉर्ड मिळाला तेव्हापासून मी कार्यक्रमाला जात होतो. इंजिनिअरिंग कॉलेजचे असतील, मिटकॉन असेल किंवा इतर ज्या उद्योजकविषयी संस्था ज्या काम करतात तिथं, आणि MBA कॉलेजेसला, इंजिनिअरिंग कॉलेजला. तर त्यावेळेस मी आंतरप्रिनरशिप हाच विषयात मी काम करत होतो. म्हणजे स्वतःचा बिझनेस प्लस नवीन उद्योजक कसे बनतील, त्यांना कुठपर्यंत आपण सहकार्य करू शकतो, ह्या विषयात मी होतो. आणि मी खूप सारे सेल्फ हेल्प पुस्तकं वाचलेली. तर माझ्या मनात असं यायचं की अरे ही सेल्फ हेल्पची पुस्तकं काही कामाची नाही आहेत. कारण की ही सेल्फ हेल्पची पुस्तकं एक तर युरोप किंवा अमेरिकेत लिहिलेली, तिथल्या लेखकांची त्यांनी जे अनुभव लिहिले, तिथली सामाजिक परिस्थिती वेगळी, आपली सामाजिक परिस्थिती वेगळी. तिथला अर्न म्हणतात, पैसे कमवणं, फक्त अर्न अँड गेन अँड प्रॉफिट. पण आपल्याकडं एक आपल्या जीन्समध्ये आलेलं आहे देणं नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना गिव्ह अँड टेकमध्ये गिव्ह पहिल्यांदा आहे आणि टेक नंतर. तर मी त्याच थॉटमध्ये असा विचार करत होतो की आपण जे आपल्याला माहिती आहे ते आपण सांगत चालू. आणि ज्यावेळेस आमचे मित्र आहेत चैतन्य झांजुर्णे म्हणून, ते मिटकॉनला होते आणि ते म्हणले, सर आमच्या इथे एक ॲग्रिकल्चरचा मुलांचं ट्रेनिंग आहे, तर तुमचं एक सेशन पाहिजे. मी गेलो तिथं. त्यांनी सत्कार वगैरे करताना तो प्रस्तावनेत असं म्हणला की सर रावण वगैरे कादंबऱ्या ठीक आहे, पण तुमची भाषणं खूप व्हायरल झालीत, लोक तुम्हाला ऐकत आहेत, लोक तुमच्यापासून नुसती प्रेरणा नाही तर ॲक्शनवर आले, तर तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं पाहिजे. मी त्यावेळेस ते हसत घेतला विषय, म्हणलं अजून एका सेल्फ हेल्पची भर पडण्याच्या पलीकडे काय नाही. म्हणजे आंतरप्रिनर पुस्तकात सुद्धा मी तेच लिहिलं आहे की अजून एका सेल्फ हेल्पच्या पुस्तकाची भर पडण्याच्या पलीकडे काय. मग मी तो विचारात होतो 2018-19ला रावण आल्यानंतर एक वर्ष. आणि लॉकडाऊन लागलं कोरोनाचं. तर लॉकडाऊन लागलं तर मी घरीच होतो. मग काय करावं म्हणून मला परत ते चैतन्याचे शब्द आठवले की अरे उद्योजकतेसाठी काय लिहित आहेत. मग मी असा विचार केला की निव्वळच तुमच्या जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, किंवा एक मोठमोठ्या उद्योजकांचे अनुभव लिहिण्यापेक्षा आपण काय बघितलं आहे. कारण मला एक माहिती, मी ज्या मातीतून आलो आहे, मी ज्या ग्रामीण, मी त्याचं काही ग्लॉरिफिकेशन करत नाही की मी ग्रामीण भागातून आलो आहे, पण माझ्यासारखेच 90% मुलं आहेत महाराष्ट्रात की जसं तुझे माझे जीन्स सेम आहेत, बरोबर, आपले नाळ सेम आहे. मग मी म्हणलं की अशा मुलांना जे नुकताच व्यवसाय चालू करतात, जिथं माझा वेळ गेला किंवा जिथं मी चुकलो किंवा ज्या गोष्टी नाही करायला पाहिजेत, असं काही लिहिता येईल का. म्हणजे आय एम द ग्रेट अशा आवेशात ते पुस्तक नसावं. मी खूप भारी काहीतरी अचीव केलं असं ते नसावं. ते पुस्तक असं असावं की यार, म्हणजे नॉर्मल आहे ना अभिषेक, की
आपण पुस्तकं का वाचतो? शिकण्यासाठी मार्गदर्शन. कारण की आजही पुस्तकांना ज्ञानाचा स्रोत ज्ञानाचा मानला स्रोत जातो. मानला जातो. मग आता ज्ञानाचा स्रोत जर पुस्तक आहेत तर उगच लिहायचं कशाला, आणि उगच लिहायचं नाही आणि उगच काही वाचू नका, ह्या मताचा मी होतो. मी म्हणलं असं पुस्तक असावं की जे कुणाला तरी नुसतं पुस्तक खूप छान लिहिलं आहे इथपर्यंत मर्यादित न राहता त्या पुस्तकातून मला काय मिळालं. मग मी त्या अँगलमध्ये होतो. आणि मग करोनामध्ये साधारण मार्चमध्ये कोरोना लागला होता 2020ला. मग मी घरी गेल्यानंतर घरी काय करायचं, मग ते लोक टाईमपास करत होते सगळेच जण, मटण बनव, कोणी व्हिडिओ बनव, सारखंच यायचं लाईव्ह येतोय मी. आता ते बंद झालं तर सगळे लाईव्हच्या प्रकारात होतं. आणि त्यात माझ्या मनाला आलं, अरे आपल्याकडे जर आता वेळ आहे तर आपण काहीतरी सत्कारणी लावलं पाहिजे घरात. आणि मग चैतन्याचे शब्द आठवल्यावर मी पहिल्यापासून लिहायला सुरुवात केली. त्या पुस्तकासाठी मला काही अभ्यास करायची गरज नव्हती वेगळा, म्हणून ते पुस्तक साधारण 2.5 महिन्यात मी लिहून काढलं. कारण की फक्त आयुष्याला रिकॉल करायचं होतं. आणि रिकॉल करत काय चुका झाल्यात, मी कुठून काय शिकलो हे मी मांडत गेलो. आणि बहुतेक ते फार स्पष्ट आणि खरं मांडण्याकडं माझा कल होता. म्हणजे सिगरेट पिल्याचा अनुभव असेल किंवा ज्या काही चुका झाल्या त्या स्पष्टपणे मान्य केल्याशिवाय म्हणलं मला पुढं जाता येणार. तर त्या मान्य केल्या. आणि विशेष म्हणजे त्या लोकांना आवडण्यापेक्षा त्या वयोगटात मी ज्या वयोगटात त्या चुका केल्या त्या वयोगटात खूप सारे मुलं होती. कोणी MBA करत होतं, कोणी इंजिनिअरिंग करत होतं, कोणी 12वीला होतं, कोणी डिग्री पास आउट जातं. आणि बहुतेक त्या मुलांच्या हातात ते कंटेंट पडल्यानंतर त्यांना ते कोरिलेट झालं, कारण नाळ सेम आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पोरांना म्हणलो, ते म्हणजे सर तुमची माझी स्टोरी फार सेम आहे. अरे मला असणारच ना सेम, कारण आपली नाळच एक आहे. आपली नाळ एक आहे, आपली माती एक आहे, आपली परिस्थिती एक आहे. त्यामुळं फक्त अनुभवलंय सगळ्यांनी, लिहिलंय मी एकट्याने. तर बहुतेक त्याच्यामुळं ते पुस्तक स्पीडली गेलं, लोकांना आवडलं. नुसतं आवडलं नाही, मला अभिषेक 10-15 हजाराच्या वर प्रतिक्रिया अशा होत्या की सर थँक्यू, ह्या पुस्तकामुळे मला फरक पडला, ह्या पुस्तकावर मला कळालं मी कोणत्या स्टेजला आहे, सर मी इथून पुढं चुकणार नाही. काही जण पालकांनी वाचलं, ते म्हणले माझ्या मुलाला 10वीलाच पुस्तक वाचायला पाहिजे, 11वीलाच वाचलं पाहिजे, 12वीलाच वाचलं पाहिजे. तर बहुतेक महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाची मानसिकता मी आंतरप्रिनरमध्ये मांडली, की ज्याची स्वप्न मोठी आहेत पण ज्याला रस्ता कळत नाही, ज्याने इतक्या चुका केल्यात की त्याला वाटतात एवढ्या चुका केल्या म्हणजे मी काही मोठा अचीव करू शकत नाही. तर मला त्यात एक सांगायचं होतं की कितीही चुका केल्या, काही केल्या तरी आपण उभा राहू शकतो. आणि मला आज त्या पुस्तकाचं लिखाणाचं सार्थक वाटतं की आपलं पुस्तक कुणाच्या तरी आयुष्याला कलाटणी देण्यासाठी म्हण किंवा आयुष्याला रस्ता दाखवण्यासाठी म्हण फायद्याचं राहिलं तर लेखक म्हणून त्याचा एवढा मोठा आनंद असू शकत नाही. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जो लंडनचा प्रवास आहे तो मुलांना खूपच प्रेरणादायी झाला, की दादा जसं जगतायत त्या जगण्यातनं दादा लंडनच्या अवॉर्डपर्यंत असेल, प्रिन्स चार्ल्सपर्यंत असेल, त्याच्यानंतर तुम्ही जगातल्या ज्या तुम्ही त्या अवॉर्डचं जे स्वरूप सांगितलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तो अवॉर्ड काय होता, कारण तुम्ही त्या बॅक कव्हरला तुमचा आणि प्रिन्सचा जो फोटो आहे तो थोडासा किस्सा जर सांगितला तर फार आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुस्तकावर लेखकाचा फोटो असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही असं काय बोलले की ते खिदखिदून हसायला लागले. तर अभिषेक काय की पुस्तकाला जसं मी मगाशी म्हणलं की आपण ज्ञानाचा स्रोत मानतो, आजही मानतो. जगातली सगळी बुद्धिमान लोक किंवा जे सक्सेसफुल लोक आहेत ही सगळी पुस्तकं वाचा म्हणून बोलत असतात. ते स्वतः वाचतात, कारण वाचल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. म्हणजे मी म्हणलो नाही एका ठिकाणी की वाचल्याशिवाय तुम्हाला कुठलंच सक्सेस मिळणार नाही, पण नुसतं फक्त वाचत राहिल्याने पण सक्सेस मिळणार. म्हणजे वाचण्यासोबत तुमचं कर्तृत्व पाहिजे. आणि मी पण म्हणत असतो की अशाच माणसाचं वाचा की ज्याचं सोशल कॉन्ट्रीब्युशन काय आहे, नुसत्या लेखकाचं वाचू नका. मग मी ह्या थॉट प्रोसेसमध्ये होतो. आणि पुस्तकं त्याच्यावर लेखकाचा फोटो असू नये. तुझा फोटो का दाखवायचा आहे, आम्हाला तुझ्या मेंदूशी खेळायचे, क्या बात, आम्हाला तुझे विचार ऐकायचे, तुझा चेहरा नाही बघायचा. ह्या मताचा मी स्ट्रॉंग होतो. पण ज्यावेळेस ते पुस्तक रेडी झालं, कव्हर पेज बनलं, तर बॅक पेजला तूच होतास जो की म्हणला प्रिन्सचा फोटो टाक. अभिषेकच तो जो जेवढा म्हणला की फोटो आहे तो तू म्हणलास त्यावेळेस मला की आठवतं मला की सर ते पाहिजे, तुम्हाला कळत नाही, कळत नाही वगैरे असं नाही बोललो. आणि ते म्हणजे महाराष्ट्राला वाटेल की दादांना कळत नाही असं म्हणणारा हा मूर्ख आहे. तर तो फोटो टाकला
आता त्या फोटोच्या मागचं रहस्य असं की मला काय त्या फोटो म्हणजे मी काय फोटोजेनिक नाही आहे चेहरा माझा एकदम. नाही नाही आहे 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 म्हणजे महाराष्ट्राला माहित आहे. नाहीतर ते म्हणतील तू काय करत होता तिथे बसून. तर काय झालं की फॅन्स सगळे मला खाली शिव्या देतील. नाही 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 सगळ्यात महत्त्वाचं फॅन शब्दच मला आवडत नाही. एखाद्या विचारांना रस्ता दाखवणारा लगेच फॅन होऊ नये. फॉलोअर्स अँड फॅन्स मी म्हणलं नाही का, हे 2 घाण शब्द महाराष्ट्राला मिळाले. तर फॉलोअर आणि फॅन आपण फक्त बाबासाहेबांचे, शिवाजी महाराजांचे, फुलेंचे असावं. इतरांचं फॉलोअर्स कशाला व्हायचे? म्हणजे 3 सूर्य असताना परत बॅटऱ्या कशाला लावायच्यात मध्ये? तर मला असं वाटतं की तुम्ही कुणाचे फॅन्स होता तर तुम्ही त्याला बॅटरी समजताय. कारण की ऑलरेडी महाराष्ट्रात 3 मोठमोठाले सूर्य आहेत जे की मराठी बोलायचे. तर तो अवॉर्ड असा होता की यंग आंतर, मी त्याच्यावर खूप बोललो आहे, पण आता तुला सांगतो की ते हसले का मी सांगतो. मी त्यावेळेस मला माझी मराठी आजही नीट नाही आणि मला ॲपियरन्स आणि तुम्ही दिसताच कसे याच्यावर मी देत नाही महत्त्व जास्त. काय माहिती कोणत्या महापुरुषाचं वाचलं की ज्याने असण्यावर जास्त भर दिला तर त्याचा प्रभाव पडला. मी लंडनला गेलो ना त्यावेळेस मी जगातल्या खूप लोकांना भेटलो, टॉप म्हणजे BBC वर्ल्डचे एडिटर असतील, डॅम डेमन असतील किंवा मिल्टन ग्रुपचे हेड असतील, स्टीव्ह काहीतरी नाव त्यांचं, बिल वॉटरची कंपनीचे हेड होते, बार्कलेज बँकेच्या CEOला भेटलो, ॲक्सेंचरच्या CEOला भेटलो. अरे सगळे लोक ज्यावेळेस भेटलो ना ती लई साधी होती. माझा पहिला मास तिथं मोडला. म्हणजे आपण जे लय भारी म्हणतो ना, इतक्या उंचीची लोक. म्हणजे तुला एक किस्सा सांगतो. ॲक्सेंचर कंपनीचे इथं डिनर ठेवलं होतं. आपली मानसिकता कशी असते ना की एखादा माणूस साधा दिसत असेल, कपडे साधे असतील तर आपलं त्याकडे लक्ष जात नाही. मग त्या ॲक्सेंचरचं ऑफिस होतं आणि मी होतो आणि माझ्यासोबत माझे कंटेस्टंट पण होते, जगातले 10-15 जण, त्यांच्यासोबत सगळ्यांचे मेंटर्स आणि त्यांची टीम 100-1 जण असतील. आणि डिनर होतं आणि त्या डिनरच्या वेळेस माझं लक्ष कुणाकडे असलं पाहिजे. आपण जरा चॅप्टर कॅटेगरीत करतो ना, मराठी मुलांना लई चॅप्टर की येते. तर ते मी असं विचार करायचो की यार ॲक्सेंचरचे CEO त्याचा ड्रेस भारी, आपण त्याच्याकडे लक्ष असं की तो कधी बोलतो किंवा त्याला बोलायला म्हणून. आणि डिनर चालू असताना मी असं शेजारी येऊन बसलो, ठिकाणी बसलो आणि माझ्या शेजारी एक वयस्कर बाई बसली, साधारण 80 वर्षाची असेल. तर माझं तिच्याकडे लक्षच नाही ना, माझं लक्ष बारीक बोल आहे. आणि ती इंग्लिश तोडकी मोडकी मला बोलत होती, म्हणजे माझी तोडकी मोडकी होती. ती म्हणली, हे शरद, आय सी युअर व्हिडिओज अँड आय सी युअर स्टोरी, रीड युअर स्टोरी. म्हणलं ओके ओके, थँक्यू थँक्यू. आता माझ्या चक्करमध्ये ही कशाला वेळ घालते माझा. 5 मिनटं झाले आणि मग ती माणूस माझ्याकडे लक्ष द्यायला म्हणलं, मग मला अपर्याय कारण मी त्यांच्याकडे पाहिलं. म्हणलं मग मी दिलं, म्हणलं तोडका मोडका इंग्लिशमध्ये की तुम्ही काय करता. ती म्हणली, मी आत्ताच आफ्रिकेहून आले, आफ्रिकेमध्ये मी सोशल वर्कचं काम करते, मी इंडियात पण आलेली, मी जगभर फिरते म्हणे, आणि मी 18% स्टेक होल्डर आहेत माझ्या ॲक्सेंचरमध्ये. आणि मी जवळपास त्याचं व्हॅल्युएशन काय असेल अंदाजन? 1.5-2 लाख कोटी. अरे बाबा. आणि मी 5 का 6 हजार $US, 5 का 6 मिलियन $US तिने आफ्रिकेत डोनेट केले होते. म्हणलं मला त्यावेळेस कळालं की माणसाच्या कर्तृत्वावर असतं. आणि सेकंड मला एक कळालं की तुमची देण्याची लेवल काय, आणि विशेष म्हणजे एवढं अचीव केल्यानंतर ॲक्सेंचरचे स्टेक होल्डिंग एवढं नाव असून सुद्धा तिची बोलण्याची पद्धत, तिची मला अप्रोच होण्याची पद्धत इतकी साधी, इतकी म्हणजे त्याला ग्राउंड टूवर बी म्हणता येईना मला. आपल्या गावाकडच्या आजी त्याच्यात आजी सोन आला तर भाव खाती. आणि ती इतकी डाऊन टू अर्थ. मला त्यावेळेस एक गोष्ट कळाली की तुम्ही तुमच्या आयुष्यात किती कॉन्ट्रीब्युशन करता, तुम्ही किती मोठं अचीव करतात, तुमची बॉडी लँग्वेज किती नॉर्मल आहे, हे मला त्या बाईकडून शिकायला मिळालं. आणि मी लंडनमध्ये 8 दिवस तू म्हणशील अनुभव, खरं सांगू का, मी त्या 10 दिवसात मी खूप लोकांना बऱ्याच गोष्टी तुम्ही पुस्तकात मांडले नाही, त्या बऱ्याचशा गोष्टी त्या आज महाराष्ट्राला ऐकायला आवडेल. कारण आता महाराष्ट्रातल्या तरुणांनी बऱ्यापैकी पुस्तक वाचून झालं, जे नाही आहे पुस्तकात त्यावर आपण जरा. आणि तो एक अनुभव मला खूप एकदम वेगळा वाटला. नंबर 2 म्हणजे लंडनमध्ये मी शिकलो बरंचसं. काय बरं माहिती आहे का, की एक ट्रॉमा होता त्यावेळेस, मी खूप पैसे कमवलेले होते, आणि एक ट्रॉमा होता की आय एम द ग्रेटचा. मला वाटतं की माझा तो ट्रॉमा आणि तो मास्क जो असता की मी खूप भारी काहीतरी करतोय, तो बुरखा तिथं फाटला माझा. तिथं मला जगाकडे बघायची दृष्टिकोन मिळाला. म्हणजे मी लंडनहून मला अवॉर्ड मिळाला हे इम्पॉर्टंट नाही आहे. मला असं वाटतं ते प्रिन्सच्या तिथे जेवलो भारी, चांगली सोन्याची इमारत होत्या आणि प्रिन्स फार भारी होता, आणि मी खूप सुंदर जगलो,
खूप जगातलं भारी पाहिलं. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की मला तिथं माझा वे ऑफ थिंकिंगला एक नवीन रस्ता मिळाला की तुम्ही काय थिंक करतायत आणि तुमची थॉट प्रोसेस काय. तर त्या थॉट प्रोसेसमध्ये हीच काही लोक होते आणि नंतर ती नुसती थॉट प्रोसेस ऐकली नाही मी तिच्यावर ॲनालिसिस केलं. म्हणजे बहुतेक वाचनाची सवय होती म्हणून गेली नंतरची 5-6 वर्ष त्या थॉट प्रोसेसमध्ये आलो. आणि मग ह्या थॉट प्रोसेसमध्ये जर कोणी मला असं भेटलं की काही की ज्याची थॉट प्रोसेस कमी आहे, मग बहुतेक त्याचं माझं जमलं नाही म्हण किंवा मी टाळायला लागलो. पण मेजर लंडनमधून मला पुरस्कार मिळाल्यापेक्षा एक नवीन थॉट प्रोसेस मिळाली की ह्या इथपर्यंत असून सुद्धा लोक काय म्हणून बघतायत. एंटरप्रेन्योरशिप टर्म्स कळाली काय असते ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की गिव्ह अँड टेकमधलं गिव्ह कळालं मला. वा. काही लोक ना ते लक्षात येत नाही की मी सगळ्या तरुणांना सांगतो की मुळात आपल्या जीन्समध्ये म्हणजे आपण बळीराजाची मुलं म्हणून घेतो किंवा शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेतो किंवा प्रत्येकाकडे आपल्याकडे 1 एकर तरी जमीन आहे. ज्याच्याकडं जमीन आहे आणि ज्याला माहिती आहे की भुईमुग खाली येतं, मिनिमम त्यांनी तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपली भूमिका देण्याची आणि आपण दिलं तर मिळणार आहे. कारण की बळीची आपण वंशज आहेत तर दिलं तर मिळतं. आणि मला असं वाटतं की तेव्हापासून मी द्यायचा विचार केला. काही लोकांनीला मी दिलं तर त्यांना असं वाटलं आपण याला येडं बनवून लुटलं, पण त्यांनी मला मिळालं नंतर खूप. म्हणजे आपण जे निसर्ग म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो किंवा महादेव म्हणतो, तो देणाऱ्याला जो देण्याची मानसिकता ठेवतो त्याला तो अजून देतो. तर बहुतेक अशा काही थॉट प्रोसेस चेंज झाल्या. बाकी प्रिन्स हसला का, तर एक तर सगळ्यात पहिले काय झालं तर मला त्याला आधी बाहेर सांगितलं होतं की युअर हायनेस म्हणायचे आणि आत गेलो मी ते शब्दच विसरलो. मला लक्षातच येणं काय बनवायला. आणि नंतर मला एक जण लंडनला जाताना सांगितलं असतं की होतं की कोणाला सर म्हणायचं नाही, तिथं नाव घेऊन बोलायचं. तर ते आले मी बहुतेक असं म्हणलं हे चार्ल्स हाऊ आर यू. त्याला पण असं एकदम गडबडला असेल तो पण एक सेकंद. त्या सगळे युअर हायनेस म्हणत होते आणि माझ्यासोबत जे मिळणार ते म्हणले ना पागल म्हणले तू मेनच विसरला. तर पण ते मला एकदम स्पीडली जवळ आलं. हे शरद हाऊ आर यू, हाऊस बिझनेस गोईंग, आय रीड युअर स्टोरी, असं तसं. आणि मी भाषणात पण म्हणलो ना, ते फार नम्रतेने बोलला माझ्यासोबत. आणि इंग्रजांबद्दल आपल्याला एक राग असतो, आपल्या राज्य केलं त्यांनी म्हणून. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या माणसाने आपला राग धरला किंवा एखाद्या माणसाने तुमचं वाईट केलं तर त्याचा एखादा चांगला गुण काय असू शकतो की ज्याने आपल्याला राज्य केले त्यांनी. तर मला असं वाटतं की नम्रता आणि कोअर बिझनेस माइंडेड लोक आहेत ते. तर त्या काही गोष्टी मला त्याच्याकडून शिकायला मिळाल्या. आणि जे नाही आलं पाहण्यात ते आलं खाण्यात अशी एक म्हण आहे. तर मी पहिले गडबडलोच होतं की आपण कधी विमानात बसू का नाही हे पण डोक्यात नव्हतं. आणि आपल्याला कोणी गेस्ट म्हणून सन्मान देईल ही सुद्धा मानसिकता नव्हती. तो त्यांनी सन्मान खूप दिला आणि बहुतेक त्या सन्मानामुळं मला कळालं की आपण लोकांना सन्मान दिला पाहिजे. तुम्ही 2 सत्ता बघितल्यात. म्हणजे एक होती इथे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, हे तुम्ही बघितलेत. तुम्ही इथले वाडे बघितलेत. आणि लंडनमधला ज्याच्या बाहेर बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जे सगळे जगभरातली मोठी मोठी लोक पण फोटो काढतात कारण आज जायला परमिशन नाही. तिथे आज जाऊन तुम्ही डिनर करून आले, गप्पा मारून आले, त्या राजाला तुम्ही टॉन्ट मारून आले. ह्या सगळ्या याच्यातनं महाराज आणि महाराजांची लिगसी आणि त्यांची लिगसी ह्याबद्दल काय बोलता येईल? म्हणजे काय अनुभव काय? म्हणजे हे प्रश्न लय अवघड आहे. पण खरं सांगू का, मी त्यांची श्रीमंती पाहिली. मी त्यांची सोन्याचा महाल पाहिला. बकिंगहॅम पॅलेस आतमध्ये सोन्याचा. जगातल्या सगळ्या सुंदर वस्तू, अँटिक वस्तूंचा खजिना आहे. म्हणजे तलवारी अशा लावल्या होत्या तर 4-5 हजार तलवारीच असतील वेगवेगळ्या. गन्स असतील तर गन्सची लाईनच होती. मोठमोठे पोर्ट्रेट्स होते, अँटिक वस्तू होत्या त्याच्यात. आणि मग मी ज्यावेळेस वापस आलो तर आपला आदर्श ज्याचं चरित्र वाचून आपण आयुष्यात निर्णय घेतो, असं मी तरी घेतो बऱ्याचदा ठिकाणी. मी ज्यावेळेस कंपेअर केलं तर त्यावेळेस मला लक्षात आलं की इंग्रजांचं किंवा बकिंगहॅम पॅलेस हे समृद्धीचं प्रतीक असू शकेल, पण आपले गड किल्ले हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. ओ, महाराजांनी शोक काहीच केला नाही त्यांच्या आयुष्यात. म्हणजे मला असं वाटतं जगातला एकमेव राजा आहे की ज्याने महाल बांधला नाही. जगातला एकमेव राजा असेल की ज्याने स्वतःसाठी सुखवस्तू काही तयार केल्या नाही. गड किल्ले निर्माण केले ते आपली जागा डिफाईन करण्यासाठी, आपलं क्षेत्र डिफाईन करण्यासाठी आणि आपल्याला संरक्षण देण्यासाठी एक एक किल्ला तयार केला. महाराजांची भूमिका घेण्याची नव्हती तर देण्याची होती. स्वराज्य महाराजांचं व्यक्तिगत नव्हतं,
म्हणजे छत्रपतींचं स्वप्न हे मराठ्यांचं स्वप्न होतं, पण ब्रिटिश राजाचं स्वप्न हे ब्रिटिशांचं नव्हतं, सगळ्या जनतेचं नव्हतं. म्हणजे ब्रिटिश आजही त्यांची फॅमिली जिवंत आहे, त्यांचा महाल आहे, पण आज मला नाही वाटत की ब्रिटिश सैनिक जिवंत आहे, पण आज मावळा जिवंत आहे. क्या म्हणजे जगातला एकमेव राजा आहे की ज्याचे आजही मावळे जिवंत आहेत, ते स्वाभिमान दिल्यामुळे. तर प्रिन्सचा महाल आणि आपली गडकिल्ले याच्यात खूप तफावत आहे. आपले गडकिल्ले हे स्वाभिमान आणि संघर्षाचं प्रतीक आहेत, जे की आपल्याला कंटिन्यू ऊर्जा देतात. बकिंगहॅम पॅलेस ऊर्जा नाही देत, संघर्षाची रस्ता नाही दाखवत. हां, ते एक समृद्ध आहे, सुंदर, छान वाटते बघितलं, पण तिथून ती लढण्याची ऊर्जा नाही मिळत. ऊर्जा इथंच मिळते की. आणि लिगसीचा विचार करशील तर त्यावेळेला आपण न बोललेलंच बरं. बट कारण की शिवाजी महाराजांची लिगसी, मी असं नाही म्हणत की कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्या कुटुंबाला अशी पर्टिक्युलर मिळाली. शिवाजी महाराजांचा वारसा आपल्या सगळ्याला मिळाला. तर तो वारसा जो आहे तो फार मोठा आहे, आणि तो वारसा आपण एक एक सुईच्या टोकावर एवढा जरी घेतला तरी मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होईल. तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं की महाराजांचा वारसा पेलणंच अवघड आहे, आणि तो आपण कंबाईनली सगळ्यांनी पेरायचा किंवा उचलायचा. तर त्यामुळं ते कंपॅरिझन नाही होऊ शकत. तिथे तिथे फारच तुम्ही महत्त्वाचं बोललात की हा संघर्ष आणि ही गाथा आणि ते म्हणजे, आणि तुम्ही हळूच एका याला बगल दिली की वारशावर बोलायला नको. हां, ते का नको? कारण की तो वारसा सगळ्यांना कंबाईन आला ना. कंबाईन आलाय, तर तुला बी आलाय, त्या अभिषेक, तो वारसा तुलाही आलाय, मला लिगसीमध्ये. म्हणजे माझा आजचा असा आहे की तिथे तुम्ही त्यांच्या वारशातला तो व्यक्ती बघितलाय जो आज त्या चेअरवर बसलाय. तुमचा फोटो जो आहे तो आज तिथे बसलाय, आणि आपण महाराजांच्या याच्यातनं ह्या वारशांपर्यंत येतो. तर वाईट वाटतं की त्यांनी जपलेली त्यांची ऐतिहासिक धरोहर. मला ट्रोल करायचं, चलो ठीक आहे, ट्रोल करायचं असं वाटतं, पण तरी पण मी बोलतो की माझी एक सामान्य माणूस ती म्हणून जागरूकता. म्हणजे माझं काय म्हणणं आहे माझी की एक अपेक्षा होती की जागरूकता. महाराष्ट्रात म्हणजे मी काय कुणाला सल्ला देऊन एवढा मोठा नाही आहे, त्यामुळे माझ्या भावना, माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखल्या तर मी आधीच सॉरी म्हणतो. पण माझी एक शेवटचा महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यातल्या वंजरवाडी गावातल्या एका मुलाची मानसिकता म्हणून म्हणतो की माझी अपेक्षा होती की माझंही कौतुक महाराजांच्या घराण्यांनी करावं, किंवा जे कोणी 12वीत पाहिला येतो, किंवा जो कोणी 10वीत पाहिला येतो, किंवा जो चांगले मार्क घेतो, किंवा कोणी ऑलिम्पिक मेडल घेत आहे, कोणी राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल घेत आहे, कोणी एक नवीन काहीतरी युनिक काम करतं आहे, कोणी गिनीज बुकमध्ये काम करतं आहे, तर अशा लोकांना नी जे एखादं एक्स्ट्राऑर्डिनरी काम केलं तर मला असं वाटतं की त्याच्या मनात हे यायला पाहिजे की मी पहिलं डोकं तिथं जाऊन टेकवावं त्यांच्या पायापाशी. आम्हाला आजही रायगडावर जावं लागतं. म्हणजे ती एक खंत आहे ना की कुणीतरी महाराजांच्या घरातला हक्कातला एक माणूस आमचं कौतुक करायला पाहिजे, जो की बाय हार्ट पाहिजे, आणि त्यांनी म्हणावं आम्हाला हे आमचा मुलगा आहे म्हणून. मान्य ना आम्हाला की आमचा मुलगा आहे म्हणावं, की माझा मावळा आहे म्हणावं आम्हाला. तर मला असं वाटतं की ते कुठंतरी कमी पडतं, आणि ते प्रिन्सचं जे घराणं आहे ते मलाच नाही रे, जगात जे चांगलं काम करेन त्याला बोलवतात. माझ्या अंदाने त्यांनी आतापर्यंत लाख एक लोकांना बोलवलं असेल जगभरात, म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांना सुद्धा बोलवलं. तर जे कोणी चांगलं काम, तर ती एक प्रथा किंवा परंपरा सुरू करायला पाहिजे असं मला मनातून वाटतं. का बरं? कारण की त्या घराण्यांनी ज्यांच्याकडं वारसा आहे त्यांनी जर आमचं कौतुक केलं, जर मला कळतं की मी 10वीत पाहिलं आल्यावर मला पहिले तिथं जाऊन पाया पडायचे, पहिलं कौतुक त्यांच्या हस्ते मला मिळालं, तर ते महाराजांचे जीन्स आहेत ना, तिथून कौतुक होणं मला वाटतं की ती अजून महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रेरणादायी राहील. तर मी त्याला सकारात्मक पाहतो की ते व्हायला पाहिजे. ते म्हणजे महाराजांच्या घराण्यातनं पण व्हायला पाहिजेत, आणि बाबासाहेबांच्या पण घराण्यातनं व्हायला पाहिजे. कारण की जरी तुम्ही आज त्याच्यात नसताल, तुम्ही इतर कुठल्या क्षेत्रात असता, पण एक सामान्य महाराष्ट्रातला एक तरुण म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या अपेक्षा आहेत तुमचं कौतुक आम्ही बघावं. कारण की तुम्ही डायरेक्ट ब्लड लाईन आहे, तर तुमच्याकडून आमचं कौतुक व्हायला पाहिजे. का नाही करावं तुम्ही आमचं कौतुक? करावं ना. आम्ही तुमचे मावळे आहेत, आम्ही तुमच्याच घराण्यांचे विचारांनी पुढे चाललेलो आहेत. परत तेच येतं पण की मग वारसा आपल्या सगळ्यालाच आहे, वारसा आपल्या सगळ्यालाच. त्यामुळं मग त्यांनी नाही केलं तरी वाईट वाटत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी देताना हा वारसा सगळ्यांनाच दिले. बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना, फुल्यांनी आपल्या सगळ्यांना दिला, शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना दिले.
ते डायरेक्ट म्हणले, कारण की ते असे नव्हते की व्यक्तिगत मी आणि माझं आहे किंवा व्यक्तिगत आहे. ते म्हणले आम्ही हे जे काम केले हे कोणत्या एका व्यक्तीसाठी किंवा एका घराण्यासाठी केलं नाही, त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी केलं. त्यामुळे ते वारसा वाटून आला आपल्याला. खूपच छान. म्हणजे मला हे आवडलं. म्हणजे मला पण ह्याच्यातनं अगदी प्रेरणा मिळाली. मला असं वाटतं दादा की तो जो लंडनचा प्रवास होता तो तुमचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास होता. पहिला आंतरराष्ट्रीय नाही म्हणता येत त्याला, पहिला आंतरराज्य पण म्हणता येत. मी फार कुठे गेलेलोच नव्हतं. आणि विमानातला पहिला अनुभव, लोकांनी कौतुक करायचा पहिला अनुभव, इव्हन चांगले कपडे घालायचा सुद्धा पहिला अनुभव. आणि असा एखादा किस्सा, म्हणजे जेव्हा तुम्ही जात होते आणि तुम्ही सांगितलं मी लंडनला चाललो, तेव्हा तुमचे जे गावाकडची मित्र, कॉलेजमधले मित्र, त्यांना तुम्ही हे सांगायची डेअरिंग केली का की बाबा माझ्यासोबत असं काहीतरी होतंय, आणि जर केली तर त्यांचे अनुभव काय आहेत? एक तर मलाच लाज वाटली, मी कुणाला सांगितलंच नाही. नंबर 2 असं झालं की मला असं वाटायचं की ते आपलं काही होणारच नाही. आणि भीती असते ना आपल्या मराठी मुलांमध्ये, एक भीती असते. एखादी गोष्ट आपण करायला लागलो ना, आपल्या शेवटपर्यंत शाश्वत नसते ती, होईन की नाही. ती होत असते पण आपली एक तर ती नसती, किंवा एखादी गोष्ट होणार आहे तर आपण तिच्या गप्पाच्या एवढ्या आधी आणतो की तिला नंतर छोटं करून टाकतो. म्हणजे आता समज काही करायचं असलं की, समज आता मला बळी पुस्तक लिहायचं, मी उगा 2 वर्षापासून बॉम्ब लावलं, बळी लिहितो झालं का नाही झालं, तर ते आधी बोलू नये. आणि हे मी तेव्हा पाळायचो. आणि नंतर त्यामुळे मी कुणाला सांगितलंच नाही, मी घाबरलो. पण एक जवळच्या 1-2 जिगरी दोस्तांना सांगितलं, आणि म्हणलं मला लंडनला अवॉर्डसाठी बोलवलं. तुला एक तर ते पागल झालेत, नाही तर तू खोटं बोलतो. एक मित्र म्हणला खरं सांग काय जुगाड केला. म्हणजे कुणाला विश्वासच बसत नव्हता सगळ्यात. त्यामुळे नंतर मी ते सांगणंच बंद केलं. आणि मला असं म्हणत होतं की लंडनला गेल्यावर आपण पहिल्या फेरीतच बाहेर निघणार आहे किंवा दुसऱ्या. किती जण होते? 100 जण जवळजवळ? नाही, तिथं 24 जण आले. 24 जण. अरे आधी 10-12 इंटरव्ह्यू झाले बाबा. आणि मी वाट बघत होतो की कोणत्या राऊंडमध्ये कटन. म्हणजे माझ्या लेबरसोबत आमच्या गप्पा व्हायच्या. ते म्हणायचे कधी आठवलं भाऊ कितवा राऊंड चालू आहे आता. म्हणला नाही आता हे 5वा झाला आहे, बहुतेक 6व्याला कटू आपण. अशा आमच्या गप्पा व्हायच्या. कारण ज्यावेळेस ते व्हिडिओला आलते त्यावेळेस म्हणा हे एवढाच राऊंड, हे झालं बहुतेक आपलं नाव कटन आणि यांचा फोन यायचा बंद होईल. मला तोपर्यंत जजमेंट नव्हतं हे बंकिंगहॅम पॅलेस आणि ते, मला वाटायचं उगा आवड आहे काहीतरी. आणि लंडनला गेल्यावर विमानात बसल्या म्हणलं, मी एका गोष्टीला समजायचो काय मिळवलं आपण. विमानात बसल्या म्हणलं फुकटात तर चाललो विमान. म्हणजे यश कशाला, फुकटात बसलो विमानात. लंडनला उतरलो, त्या हॉटेलमध्ये गेलो, 5 स्टार हॉटेल, स्ट्रँड पॅलेस काहीतरी नाव त्याचं. त्या हॉटेलमध्ये गेलो, ती 5 स्टारची रूम बघितली, अरे यार फुकटात ह्या रूममध्येच होतो. म्हणजे मी सक्सेस याला म्हणत होतो. आणि फर्स्ट टाईम जेवणाचं ते बफे वगैरे सगळं खाऊन बघ, चला जगातलेले आयटम खाऊन बघ. म्हणजे मी एका दिवसाला एक प्लस समजा. लंडन नाही पाहिला, चला हे कधी फुकटात पानं झालं असतं. म्हणजे प्रत्येक दिवसाला मी मिळवलं आहे असं धरायचं. आणि लास्टच्या दिवशी मला एक जण पत्रकार होते, ते म्हणले इंटरव्ह्यू होता, ते मला म्हणले शरद म्हणजे तुला एक ऑफ द रेकॉर्ड सांगतो, असं इंटरव्ह्यू ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट सांगतो. म्हणलं काय, तुझं नाव कटलं आहे म्हणले, कुणाला सांगू नको म्हणले, पण तुम्हाला चांगला वाटलाच म्हणले, तर तुझं नाव रेसमधून कटलं आहे, तुला काय वाटतं आता. मी असं पाहिलं, म्हणलं कटलं आता, बरं. मी म्हणलं सर मला तर असं वाटतं की हे आधीच कटायला पाहिजे होतं. लय लांबपर्यंत आणलं तुम्हाला. म्हणले मग तुला वाईट वाटलं नाही. म्हणलं कशाचं वाईट वाटलं, एक तर फुकट. त्यांना म्हणलं हेच म्हणलं, एक तर विमानात बसलं, कधी लंडनला असं आलो नसतो, तर आलो म्हणलं, सन्मानाने आलो म्हणलं, मला टॅक्सी बघावं लागली नाही, मला सगळे लोक कौतुक करतायत म्हणलं इथपर्यंत. आणि मला वाटतं ह्या आवडपेक्षा कमी नाही ना, जे मिळालं तेच लय झालं आहे मला. अजून आवडली काय भर पडली असते. त्यामुळे मी त्याला एकदम लाईटली घेतलं विषय. मला तोपर्यंत वाटत होतं की हे नाही तर पुढच्या राऊंड आपलं कटन, कारण की एक 5-6 देशातले टफ वाटायची मला, आपल्याला नाही दुसऱ्याला भारी वाटत. आणि ज्या दिवशी त्यांनी तुम्हाला कसं बघितलं, म्हणजे कंटेंट म्हणजे ऑर्गनायझर ठीक आहे, पण बाकीचे जे तुमचे अपोनंट होते. नाही, मला एक त्यातला मुद्दा असा वाटतो की काय झालं की 24-25 जण होते आणि सगळेजण प्रेशरमध्ये होते इंटरव्ह्यू. कारण की 8 दिवस त्यांनी आमचे एवढे इंटरव्ह्यू घेतले बाबा. आणि मी ह्या विचारत होतो की आपलं नाव कटणार आहे, आपल्याला काही पुरस्कार वगैरे मिळणार नाही. आणि त्यामुळे मी पहिल्या दिवशीपासून फ्री होतो, म्हणजे डोक्यात प्रेशरच नव्हतं. मी म्हणायचो की उद्याच्या इंटरव्ह्यूला नाव कटावं, म्हणजे 6 दिवस पुढचे फिरता येईल. म्हणजे माझी अपेक्षा बघा. आणि पहिल्या दिवशी कटला नाही, दुसऱ्या दिवशी कटला नाही, म्हणलं काय झालं एवढं. आणि त्यामुळे मी प्रत्येक इंटरव्ह्यूला त्याला मोकळं.
आणि माझ्यासोबत 2-3 जण असिस्टंट होते त्यांचे. इंडियामधले किती लोक होते? इंडियामधलं मी एकटाच की इंडियातलं मी, देशातलं एक जण असतो आणि माझ्यासोबत 2-3 जण होते असिस्टंट आमच्या सगळ्याला. म्हणजे तुम्हाला असिस्टंट मिळाले होते? मला म्हणजे आमच्या ग्रुपला होतं तर 5-6 असिस्टंट मग आम्ही फिरायला नेलं त्यांनी आम्हाला. मग तिथं हे होतं काय म्हणतात ते डुकराच्या मटणाचं असतं ना ते काय म्हणतात हॅमबर्गर. तर मला ते किस्सा आठवतो की हॅमबर्गर 20-30 जण होते आणि हॅमबर्गरचं मॉल होता असं मॉलसारखं आणि इकडून जायचं पैसे द्यायचे हॅमबर्गर यायचं बाहेर जायचं. तर मी पहिले गेलो आतमध्ये. आता आपली इकडची सवय नाही का आपण चहा प्यायला गेलो तर पहिले पैसे मीच काढत असतो. ती एक बाय डिफॉल्ट सवय लागली. हॉटेलला गेलो तर जेवायचे बिल मी तिथं गेलो. मी 20 जणांचे हॅमबर्गरचे पैसे दिले स्टार्टलाच. आणि आम्हाला 24 पाहिजेत म्हणतो 26-27 एवढे पाहिजेत. मी पेमेंट केलं सगळ्यांना. ते सोबतचे असे म्हणले व्हाय आर यू पे, तुम्ही का पैसे दिले? म्हणलं का दिले पैसे? मी कन्फ्यूज झालं. आमच्याकडे अशीच पद्धत आहे म्हणलं जे आधी जात तरीच पैसे द्यायचे. माझ्यासाठी ते नॉर्मल होतं पण त्यांना ते एकदम वेगळंच वाटलं. ते म्हणले असं नसतं म्हणे, ज्यावेळेस आपण दुपारच्या जेवणाला काहीतरी म्हणतात लंचला का डिनर काहीतरी म्हणतात, म्हणजे आपल्याकडे रात्री जेवणाला डिनर म्हणतात ते तिकडे दुपारला बी डिनर काहीतरी म्हणतात. तर त्याला ते त्या 2-4 जणांना ते एकदम वेगळं वाटलं आणि ते बहुतेक त्याच्या झाशात आले त्याच्या पैसे देण्याच्या. त्यांना मी लय भारी वाटलो. तर आपल्यासाठी ते नॉर्मल होतं. म्हणजे असं सांगायचं की ते 8-10 दिवस नंतर ज्यावेळेस अवॉर्ड मिळून मी ज्यावेळेस एअरपोर्टला निघलो त्यावेळेस त्यातल्या एकाने मला सांगितलं, एक लेडीज आणि एक जेंट्स होते, टीना नाव होतं तिचं आणि तो जेम्स काहीतरी नाव. त्यांनी मला सांगितलं की आम्ही 8 दिवस तुमच्या क्वालिटी चेक करत होतो. वाव, क्या बात. त्याच्यात म्हणले तुम्ही एकदम फ्रीली सगळ्यांशी बोलत होते. मी म्हणलं फ्रीली म्हणत होतो मला वाटतं तुम्हाला मिळत नाही तेवढ्याच इंटरनॅशनल ओळखी होतील. म्हणजे जे आपण इथं डेली वागतोय किंवा जे संस्कार ज्याला म्हणू आपण किंवा जे आपल्या जीन्समध्ये आलंय ते ओरिजिनल जगाला अट्रॅक्ट करतंय. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. म्हणजे इथं जे तुमचा आजा, तुमची आजी, तुमची आई, बाप जे आपल्याला वागतायत ते आणि आपण जसं वागतोय किंवा हेल्पिंग. आता मॅजिक ऑफ हेल्पिंग नावाचं एक चॅप्टर आहे मुलीला माझ्या, एक पुस्तक आहे लहान मुलांचं. काय मॅजिक ऑफ हेल्पिंग? आमच्या आजीने लहानपणापासून ती केली मदत. आजीने आम्हाला सेपरेट हेल्पिंग शिकायची गरज नाही. म्हणजे मला असं वाटतं की जे इथिक्स अँड मॉरल्स आपण म्हणतो जे जागतिक लेवलला बघितलं जातात ते आपण बाय जीन्स आपल्या डिफॉल्टमध्ये आले. आणि तिथं मी 8-10 दिवस जे फ्रीली राहिलो की जो आपला स्वभाव आहे, म्हणजे मी वेगळं काहीच केलं नाही. प्रत्येकजण एक वेगळ्या दडपणात होतं की मी कसं दिसतोय, मी इथिक्सनी वागलं पाहिजे, तुझ्यात काही एटिकेट स्टँडर्ड्स आहेत का नाही. तर हे सगळे त्या चक्करमध्ये होते. मी आपण जे जसे आहोत तसं राहिलो बहुतेक. आणि शेवटच्या दिवशी ते मला म्हणले की आमच्या सगळ्या राऊंडमध्ये आम्ही तुम्हाला चेक करत होतो. आता नॉर्मल मी टॅक्सीत बसलो. मला त्यांनी सांगितलं नंतर म्हणजे मीच रिअलाईज केलं यार म्हणले किती हुकलेले हे नॉर्मल आहे वागणं. की टॅक्सी होती आणि टॅक्सीतून उतरलो मी आणि खाली उतरलो आणि नॉर्मल मी पलीकडे गेलो आणि दरवाजा उघडला, रस्ता होता पलीकडे. आता नॉर्मली समजा रोडवर गाडी उभी केली आपण आणि मी गाडीतून इकडे साईडने उतरलो आणि पलीकडे ट्रॅफिक असले आपण काय करतो लगेच गाडीच्या पलीकडे उभं राहतो की दुसरी गाडी धडकू नये म्हणजे आपण धडकू नये म्हणून उभं राहतो. त्यांना ते मॅनर्स वाटले. म्हणजे अशा. आणि जाताना त्या टॅक्सीवाल्याला मी म्हणलं हॅलो नाही सा का बरं ते मला ते गोरे लोक हुशार वाटायला लागले. म्हणलं अरे हुशार माणूस, कारण हुशार माणूस टॅक्सी चालवते असं एक बरोबर असतं. आता तू बघ ना एखादा जर आपल्याला व्हाईटिश माणूस इथे दिसला परत आपल्या डोक्यात पहिलं ऑब्झर्वेशन काय ते लय हुशार आहे. आमचं ते टॅक्सी चालवत असतं आपण कन्फ्यूज होतो. तर बहुतेक जी वागण्यातली आपल्या महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय पुरांची जी मानसिकता आहे साधी राहण्याची आणि आपण जसं बघतो तसं राहण्याची, मला वाटतं ती आपल्याला, कारण की जमीन नांगरली ना, शिवाजी महाराजांनी नांगरली, बाबासाहेबांनी नांगरली, फुल्यांनी नांगरली, इतर विद्वानांनी गेल्या 4-5 वर्षात, ह्याच्यातून नांगरून जे उगवलं ते आपण आहेत लहानपणा. आणि मला असं वाटतं की आपण जगाला दिशादर्शक आहेत. पण ते दिशादर्शक आहोत का नाही हे आपण कपड्यावरून जज करतोय, आपण बोलण्याच्या पद्धतीवरून जज करतोय, आपण त्याच्या ॲपिरन्सवरून जज करतोय. मला असं वाटतं की हे सगळं आहे, हे इम्पॉर्टंट आहे का, आता इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यासोबत तुमचं वे ऑफ ॲपिरन्सपेक्षा तुमचं वे ऑफ बिहेवियर बिहेवियर म्हणजे दिसणं नाही तर बिहेवियर म्हणजे तुम्ही कोणत्या रेंजपर्यंत समोरच्याला कनेक्ट करता. तर ते जगाला दिशादर्शक आहे. मी वेगळं काहीच केलं नाही तिथं. जिथं मी आणि बरं ते मी काय तिथं ठरवून केलं नाही, आपण इथं डेली तेच करतो.
तर तेच केलं. म्हणजे जसं आहोत तसं वागल्याने सुद्धा यश मिळतं. तुम्हाला काय इतर नाटकी किंवा बनावटी काय बनायची गरज नाही. मग जेव्हा तुम्ही त्या 7-8 जे महान म्हणजे कंपनीज आहेत त्यांना तुम्हाला भेटवलं, तिथनं काय असं शिकायला भेटलं जे पुस्तकात नाही आहे मांडलेलं तुम्ही असं? कारण मला आठवतं की तुम्ही पुस्तकाला बऱ्याच प्रकारे कट छाट करत करत ते ते पुस्तक एक छोट्या मला ते लेंदी ह्याच्यात तुम्ही करायचं आले. नव्हतं. पुस्तक ते एक तर लेंदी करायचं नव्हतं. पण सेकंडरी बरेच टू द पॉईंट लिहायचं होतं. आणि मी बरेचसे पॉईंट्स काढून ठेवले होते. पण मला याची गरज नाही असं मला त्यावेळेस वाटलं. आणि मी अशातच त्याचा पार्ट 2 येऊ शकतो. नाही तर मी ते काही किस्से किंवा काही घटना अशा लिहिल्या होत्या. मला वाटलं त्या कोरिलेट होणार नाहीत. पण नंतर काही भाषणात आणि काही ठिकाणी बोलताना मी बोललो तर काही जण मला सजेस्ट केलं सर ते घ्या. मग आता असं ठरवलं की पुस्तक 1 लाख झालंच आहे. तर एप्रिल मे मध्ये मी तिची एक सुधारित आवृत्ती काढायचा आता डोक्यात आला. की पार्ट 2 किंवा Part असं? 2 कारण कारण तुमच्या Part 2 आता जेव्हा तुम्ही आयुष्याबद्दल सांगता नाही पार्ट 2 नाही, पण जे 180 पानांचं पुस्तक आहे चावरी, तर त्याच्यात मी बरंचसं शॉर्टमध्ये घेतलं आणि मला आता लक्षात आलं म्हणजे गेल्या 4 वर्षाचे अनुभव किंवा त्याच्यानंतर मी पुस्तक वाचल्यावर वाचकांना बोलल्यावर कळालं की सर हा एक घ्यायला पाहिजे होतं, सर हे याच्यात तुमचं काय झालं. मग फोनवर त्याला सांगितलं, सर म्हणले हे पुस्तकात पाहिजे. मला ते नंतर रिअलाईज झालं की हे पण पुस्तकात पाहिजे होतं. तर मेमध्ये साधारण मी सुधारित आवृत्ती एक त्याच्यात अजून एक 70-80 पेजेस वाढतील. पार्ट 2 नाही करणार मी त्याच्यात. पण कारण मी पार्ट 2 का म्हणतोय, कारण बरेच तुमचे असे कॉलेजचे किस्से आहेत जे तुम्ही वगळलेत. म्हणजे तुला मला आता सन्मान इज्जत नाव मिळालं ते घालवायचे अजून तसं नाही, कारण की ते काही फार ते किस्से हे काही फार ते पण फार कनेक्ट होतात. म्हणजे कनेक्टचा जो विषय आहे ना, की आता पार्ट 2 झालं, बाहुबली 1 झालं, बाहुबली 2 आलं, तसं एक पुस्तक की जे तुम्ही तिथं अजून हे जे तुम्ही गाडीचा किस्सा सांगितला किंवा हे आत्ता जे तुम्ही बोलताय हे पुस्तकात नाही. मग अशा अनेक गोष्टी त्यातल्याही राहून गेलेल्या आहेत. रावणाच्या दरम्यानच्या पण आहेत, ज्या तुम्ही रावणाचा जो प्रवास आहे, असं हे सगळं वाचकांसाठी, म्हणजे वाचक म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की आम्हाला पार्ट 2 वाचायला आवडेल की एंटरप्रिन्युअरच्या दरम्यानच्या राहिलेल्या गोष्टी आणि नंतर रावणाचा प्रवास आणि नंतर एंटरप्रिन्युअर लिहिल्याच्या नंतरचा प्रवास, असा हा सगळा एक सगळ्यात महत्त्वाचं काय ना, मी परत तिथंच येतो की पुस्तक समज मी लेखक आहे, तर लेखकाने एक गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की मी का लिहितो, मला पुस्तक का लिहायचं. मला लेखक म्हणून ऑटोग्राफ द्यायचं, मला लेखक म्हणून नाव कमवायचं आहे, लिहायचं कशासाठी माझा प्रश्न पहिले मला असतो. म्हणजे उदाहरणार्थ रावण का लिहिला, तर मला वाचायचं होता. मला ते आता नंतर ते विकलं गेलं हे काय माझ्या डोक्यात नव्हतं. एंटरप्रेन्योर का लिहिलं, तर अनुभव दुसऱ्याला फायदा व्हावा. सगळ्यात महत्त्वाचं की का लिहायचं. तर मी जे तुला आता म्हणलं की ह्या पुस्तकात मी 50-60 गोष्टी तरुणपणातल्या ॲड करणार, त्यासाठी दुसरं पुस्तक नाही होणार. की ज्या 10वीला चुकल्यात की 10वीला हे केलं पाहिजे, काही ठिकाणी 12वीत हे केलं पाहिजे, असं काही पालक मला म्हणले, तर मी त्यात ॲड करून ते एक 60-70 पानं ॲड होतील असं मला वाटतं. म्हणजे ते पुस्तक 250-300 पर्यंत जाईल. ही होईल सुधारित आवृत्ती. दुसरं तू जे म्हणतोस की सर रावणाचा प्रवास आहे किंवा ते पुस्तक 2014 पर्यंतचं आहे, त्याच्यानंतर पण लिहिण्यासारखं बरंच आहे की जे मिडल एजला गेलेले उद्योजक आहेत की ज्यांचा 15 वर्षे बिझनेस झाला आहे, 10 वर्ष बिझनेस झाला आहे, किंवा जे 40 नंतर काहीतरी चालू करू इच्छितात, 35 नंतर त्यांना काहीतरी फ्रीडम पाहिजे किंवा 35 नंतर येणारे अनुभव असतील. कारण मी आता 35 क्रॉस झालो, तर 35 नंतर काय अनुभव येतात किंवा 35 नंतर काय चुका नाही केल्या पाहिजे. तर मला असं वाटतं ते पुस्तक मी 2027-28 मध्ये कंप्लीट करेल. आणि माझ्या डोक्यात त्याचं नाव पण फिक्स आहे. त्या पुस्तकाचं नाव असेल इन्फ्लुएन्सर. आणि मग त्याच्यात मी प्रसिद्धीचे डायमेन्शन्स लिहिणार आहे, त्याच्यात मी ह्या पोकळ स्वाभिमानाचे डायमेन्शन्स लिहिणार आहे, त्याच्यात मी पोकळ यशाचे डायमेन्शन्स लिहिणार आहे. तर मला असं वाटतं तसं एक पुस्तक होईल, पण त्याला अजून 1-2 वर्ष लागतील. पण निश्चित ते तू पहिलेच वाचशील, त्यामुळे पुस्तकाचं नाव पण इन्फ्लुएन्सर डोक्यात आहे माझ्या. तर बघू ते 27-28 पर्यंत करू. आणि मला हे तुम्हाला विचारायला आवडेल दादा की आता जे तुम्ही हे एंटरप्रिन्युअरचं जो हे होतं त्यातलं सगळ्यात आवडीची जी म्हणजे म्हणतात ना की यार ह्याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, तर हा जो अट्टहास आहे तुम्हाला असं कधी वाटलं एंटरप्रिन्युअर नंतर की यार हा याच्यासाठी होता, बस मी धन्य झालो यार. हा एखादी अशी वाचकाची प्रतिक्रिया म्हणा किंवा सांग का काय राईट बोलला. पण
2020 ते आत्तापर्यंत. कारण मला आठवतं, म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की रावणादरम्यान दादांनी जे व्यावसायिक म्हणून म्हणजे उद्योजक म्हणून जे स्वतःचं 5-10 करोडचं नुकसान करून घेतलं. कारण त्या प्रवासामध्ये आम्ही आणि अजून 5-6 जण एकत्र सोबत होतो त्या दादांच्या. बऱ्याच अधिकाऱ्यांचे कॉल येत होते तुम्हाला की अरे शरद ते टेंडर आहे, 1.5 करोडचं टेंडर आहे, हे टेंडर आहे, ते टेंडर, असे अनेक तुम्ही जे रावणाच्या दरम्यान केलेलं स्वतःचा 5-10 करोडचं नुकसान आणि एंटरप्रिन्युअरच्या दरम्यान केलेलं नुकसान हे तुम्हाला, कारण हे आकड्यांमध्ये बघायला गेलं तर हे 10 कोटीपर्यंत आहे. मग हे नुकसान आणि पुस्तक ह्याच्या याच्यात तुम्हाला कधी असं वाटलं की यार वो छोटी बात आहे यार 10 करोड? काय झालं माहिती का, सगळ्यात माहिती आहे, बऱ्याच जणांना वाटतं आता तांदळे सरांना पुस्तक रावण खूप विकल्या गेले, अंतर्गत खूप पैसे मिळाले पैसे. पण जेवढे पैसे मी त्या 2 पुस्तक निर्मितीसाठी घालवलेत ते ह्याच्या 5 ते 10 पट आहेत. म्हणजे माझा बिझनेस कॉन्ट्रॅक्टरशिपचा आहे आणि सगळ्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टरशिप काय असते, किती पैसे मिळू शकतात महिन्यात. आणि तोपर्यंत मी खूप जणांना कॉन्ट्रॅक्टरशिप या बिझनेसमध्ये आणला, तर सगळ्याला माझा अंदाज होता, अधिकाऱ्यांना पोटेन्शियल माहीत होतं की कितीपर्यंत जाऊ शकतो. तर पैशाच्या बाबतीत जर म्हणशील तर मी तू म्हणलास तसं 5-10 कोटीला मायनस आहे. म्हणजे त्याच्यामुळं माझी आई आजही मला जर चिडती कधी कधी की तू मूर्ख आहेस, म्हणजे एवढा धंदा चालू असलेला. म्हणजे वडिलांना गाडी मी कॅश गिफ्ट केली होती 2011ला, कॅश 520. म्हणजे पहिल्या कमाईतून मी वडिलांना गाडी गिफ्ट केली होती. त्यावेळेस माझा टर्नओव्हर 7-8 करोड होता, 5 करोड क्रॉसच होता. आणि पुस्तकाने मी एक तुम्हाला मित्रांनो सांगतो, एक गोष्ट आहे याच्यात की जे तुम्हाला बाय हार्ट इनरमधून वाटतंय, आयुष्यात प्रत्येक गोष्ट पैशासाठीच करायची का, हे लय मोठा, सगळं पैशासाठीच आहे. तर तुम्ही निवड नंगाड असल्यावर म्हणू नका पैशात काही नाही, पण मी अशा स्टेजला आता की मी जगू तर चांगला शकतो. म्हणजे जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण म्हणतो ती ज्या लेवलवरून मी आलो आहे, एक मध्यमवर्गीय शिक्षकाचा मुलगा, तर मी तिच्यापेक्षा एक स्टेप होऊन मेंटेन करतो. तर मी त्यावेळेस पुस्तक लिहिण्याच्या आधी विचार केला, माझं अंतर्मन मला म्हणलं होतं तुला लिहायचं. मला कोणीच प्रेशर केलं नव्हतं, माझं अंतर्मन आतून म्हणायचं की नाही मला एक करायचं. मी त्याला टास्क म्हणून बघितलं होतं आयुष्यात, की माझा एक स्वभाव आहे, एखादी गोष्ट मला जर डोक्यात बसली करायची, मग मी त्याच्यात पैसे वेळ याचा कशाचाच विचार करत मी त्याच्या मागे हात धुवून लागतो. आणि कॉन्ट्रॅक्टरशिप पण मी तशीच केलेली. तर लिहिताना मला लक्षात यायचं माझं 1 करोडचं टेंडर गेलं, मला साहेब फोन करायचा, ते 60 लाख टेंडर भर, अरे मेंटेनचं काम घे. आणि अवॉर्डमुळे मला सगळे अधिकारी चांगलं समजायला लागले, त्यामुळे मला काम फार, म्हणजे मी आज मनात आणलं तर मी पर डे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो, इथपर्यंत गेल्या 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. तर त्याच्यात मी नवीन मुलांना शिकवायला लागलो, कारण ते पाहून आलतो ना द्यायचं. मग पोरांना बऱ्याचशा जणांना कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये आणलं जेवढं की माझी क्षमता होती ती. आणि ज्यावेळेस लिहायचं डोक्यात आलं, मला ते काहीच दिसत नव्हतं, मला टेंडर दिसत नव्हतं, मला काहीच दिसत नव्हतं. मला फक्त ते वाल्मिकी रामायण, ते रावणाचे पुस्तक, आणि मी 2.5 वर्ष, मला असं वाटायचं 6 महिन्यात होईल, पण ते झालं नाही, त्याला 2.5 वर्ष लागले, कारण की फर्स्ट टाईम लिहित होतो. रावण आल्यावर ज्यावेळेस रावणाचा आपण कार्यक्रम घेतला, अरे 2,500 लोक एखाद्या पुस्तक प्रकाशनाला येत आहेत, आणि मला वाटतं बहुतेक 2,500-3,000 बहुतेक. म्हणजे मला त्यावेळेचा किस्सा आठवतो की जो गेटमन होता, वॉचमन होता तिथे, रात्री तो म्हटला पहिलं असं पुस्तक प्रकाशन आहे मी जेव्हापासून 12 वर्ष झाली इथे काम करतोय, की पहिलं ज्याच्यात सगळ्यात मोठं पुस्तक प्रकाश, एवढे लोक, एवढी गर्दी, आत जागा नाही, बाहेर जागा नाही. आणि मग ते मला कळालं की अरे हे आपण जे गेल्या 7-8 वर्षात काम करतोय त्याचं हे फळ आहे. त्यावेळेस मन भरलं. त्याच्यानंतर पुस्तक ज्यावेळेस आलं, मला रोज एक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या. मला असं वाटायला काहीतरी आपण लिहिले. आणि मला त्यावेळेस असं म्हणजे कोविड मधला जो नुकसानीचा पिरियड होता हा महाराष्ट्र, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान आधी सहन केलं. आणि त्या नुकसानातनं जो खचून गेलेला तरुण होता, तो नाही खचून गेलेले. त्याच्यानंतर काय झालं की नाव मिळालं, लॉकडाऊन लागलं, लॉस आधी ऑलरेडी सहन केला मी, त्याच्यात अजून लॉस भर पडली. पण कोरोनानंतर जसं पुस्तक आलं तसं प्रतिक्रिया सुरू आल्या, सर थँक्यू, माझ्याकडे मेल आहेत, थँक्यू मेसेज आहेत, स्क्रीनशॉट आहेत, फेसबुकवर आहेत, एवढ्या जणांनी प्रतिक्रिया लिहिल्यात की आता तुम्ही सेव्ह करणं बंद केलं की एवढा डेटा सेव्ह व्हायला माझ्या, पण मी मॅक्झिमम सेव्ह करायचो, प्रतिक्रिया द्यायचो. मला तुम्ही सांगतो आकडा नाही सांग, 1000च्या वर अशा प्रतिक्रिया असतात की ज्यांनी मला सांगितलं भाई तू हे जे केलंस ते परफेक्ट केलंस.
म्हणजे आजही मला रावणाची प्रतिक्रिया येते. सर एक मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो हॉस्पिटलमध्ये पडला, त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं, मला त्याचं नाव लक्षात नाही. त्याने मला तिथून फोन केला, मेसेज केला फेसबुकवर, मी म्हणलं फोनवर बोल, म्हणला सर मला असं वाटलं मी संपलो, पण म्हणलं हे पुस्तक वाचल्यावर ते पुस्तकातलं एक चॅप्टरचं नाव आहे. सर म्हणलं मी ते चॅप्टर वाचलं आणि मी स्वतःच्या मनाला म्हणलं की मी मरणार नाही. इथपर्यंत त्याला ते एनर्जी देऊन गेलं. अतुल लोंढे म्हणून आहेत सोलापूरचे, त्यांनी मला आता एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं सर माझा असा ॲक्सिडेंट होणार होता, कारमध्ये होतो मी ट्रकला धडकत होतो आणि मला ते पुस्तकातलं ते शब्द आठवला, मी मरणार नाही. आणि मी म्हणला दरवाजा खोडून बाहेर आलो. म्हणजे हे सार्थकच आहे ना. आणि एक वडिलांनी मला फोन केला, पुस्तक त्यांच्या मुलांनी त्यांनी दोघांनी वाचलं आणि ते रडले फोनवर. म्हणजे माझ्या मुलाला मी बऱ्याचदा समजून सांगायचा प्रयत्न करायचो, पण काय माहिती म्हणला तुमच्या पुस्तकातल्या काही वाक्यांनी त्याचे डोळेच उघडलेत म्हणला. आणि सर धन्यवाद. एका पोराने मला रात्री 12:30 वाजता दारे धरताना फोन केला. त्याने मला फोन केला, मी उचलला. एक तर नॉर्मल मी 10 नंतर फोन उचलत नाही, पण 12:30 फोन आला, म्हणलं काहीतरी इमर्जन्सी असल्याशिवाय केलं नाही. तिथे कुठं रडायला लागला. म्हणलं सर मी आत्ताच वडिलांना भांडून आलो आणि माझी इच्छा नव्हती दारे धरायची, पण म्हणलं सर बाप जिवंत आहे मला आणि याच्यापेक्षा यश नाही. म्हणजे त्यावेळेस तो फोनवर रडला. त्याच्यानंतर मला येऊन भेटला, सर मी सुसाईड करणार होतो, तुमचं पुस्तक वाचलं, असं एक इथल्या भोरच्या मुलाचं. म्हणलं मी तलावावर जाऊन बसलो. मग हे काय ह्या स्टोरी मी कुठंच कधीच सांगितलं नाही, सांगत नाही. का बरं? कारण की कुणी एखाद्या एकदम बाय हार्टने जर आपल्याला सांगते काय तर त्याची वाच्यता करू नये, त्यांची नावं घेऊ नये, त्यांची वाच्यता करू नये. तर अशा काही प्रतिक्रिया मला चेंजिंग राहिल्या की मला त्या ऊर्जा देऊन गेल्या आणि ते येतातच आहेत, पर डे येत आहेत. अशी एक प्रतिक्रिया सांगता येत नाही. पण मी आज इतका पैशांचा जर लॉस असला तर मी आज एवढा खुश असतो आत, मी ना का इनर पीस आणि इनर आनंद. तर इनर आनंद असतं की भाई मी कुछ लिखा आणि काहीतरी लिहिलं आहे आणि काहीतरी कुणाच्या आयुष्यात कुठं ना कुठं एक जणाला फरक पडला. आणि ही महादेवाची कृपा म्हण, वडिलांची पुण्याई म्हण, पूर्वजांची पुण्याई असेल की ते महादेवाने माझ्या हातून घडून घेतलं. तर मी एक काय म्हणतात एक निमित्त मात्र आहे जे की सगळ्यांचा आवाज माझ्या लिखाणातून घ्या. क्या बात आहे. तर आणि आंतरप्रिनर पुस्तक हे कोण नाही, संघर्ष करणाऱ्या मध्यमवर्गीय पोरांचा आवाज आहे. आंतरप्रिनियर पुस्तकाची डमी कॉपी आली हा आणि ती रस्त्यावर सगळीकडे विकल्या गेली. जेवढा तुम्ही न्यू इरातनं जे पुस्तक आलं ते 1,00,000 1,15,00,000 कॉप्या गेल्यात आणि तेवढ्याच आणि त्याच्यापेक्षा जास्त कदाचित डमी कॉपी, डमी नाही म्हणत त्याला, काय म्हणतात, पायरसी. तर पायरसीच्या माध्यमातून 1,50,000 एंटरप्रिन्युअर संपलेत असं त्यांनी तुम्हाला सांगितलं बऱ्याचदा काय. आणि तुम्ही त्यांना थांबवलं नाही. म्हणजे हे काय आहे की एक उद्योजक म्हणून तुम्ही न्यू इराचं नुकसान केलं, पण त्या लोकांना तुम्ही म्हटलं की ठीक आहे बाबा, जर म्हणजे काय ते तो काय किस्सा आहे. आणि तिथे तुमचं मन असं का नाही म्हटलं की हे 1,50,000 प्रति म्हणजे 100 रुपये प्रति प्रॉफिट, म्हणजे 1.5 कोटी रुपये माझं नुकसान होत आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. हे का नाही केले? एकदा मी आणि माझं एक आपला न्यू इराचाच एक जण, आम्ही 2 जण मुंबईहून येत होतो. मुंबईहून येताना आम्ही त्या टोल नाक्याला थांबलो. ते नाही का फूड मॉल आहे, पलीकडून नाही, मुंबईहून पुण्याला येताना लेफ्ट साईडला तो आतमध्ये पेट्रोल पंपाच्या आतमध्ये फूड मॉल आहे. तिथे एक भलं मोठं पुस्तकाचं दुकान, असंच हे सगळे पुस्तक ठेवले. मी तिथं गेलो ना, असं पुस्तक पाहिलं अंतर रावण पाहिलं. म्हणलं कहाँ से लिया? ते म्हणलं सर वो पुणे से, न्यू इरा. म्हणलं मैच न्यू इरा है, मेरे से तो लिया नहीं, तुम्हारा कंपनी का तो नाम हमारी लिस्ट में नहीं है. अरे बोले आप कौन है? म्हणलं शरद. अरे बाप सर इधर आओ, बैठो हमारे खुर्ची. ते उठला खुर्चीवर बसलो. म्हणला सर ऐसा है कि वो होता है लेकिन हम आपका कस्टमर नहीं खाते, ये पायरेसी होता है, आप रोक नहीं सकते, सब किताबों का हुआ है. तर त्याने मला एक वाक्य सांगितलं की अगर आप इधर है तभी आप उधर है, आप इधर नहीं तो आप उधर नहीं, हम किसी का भी पायरेसी नहीं करते, जो बिकता है उसका ही करते. सेकंड थिंग ते म्हणला सर तुम्हाला वाईट मला इतका राग आला त्याचा. मी म्हणलं आता ह्या पायरेसीच्या विरोधात मी अभियान खोलणार, पोलीस कंप्लेंट करणार, पुस्तकं दिसले की फाडणार, असं नाही का वेगवेगळे विचार. मी फॉर्ममध्ये त्या दिवशी एक पोस्ट पण केली आहे, पायरेसीच्या विरोधात लेखकांनी एकत्र आलं. मग नंतर पश्चाताप आणि राज्य सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, लेखकांनी कशासाठी लिहिलं पाहिजे, आम्ही इतक्या मेहनतीने लिहितो त्याची पायरेसी होती, आम्हाला आमचा मोबाईल, अशा पद्धतीची पोस्ट लिहिली मी. त्याला खाली कमेंट लय मोठ्या, सर ह्यांना याच्या विरोधात लढू हे ते. मला बी पहिले वाटलं मी काहीतरी आता परिवर्तनाची नांदी करायचं. नंतर मी 8-10 दिवसात मला प्रकाश पडला. म्हणलं दलिंदर तू लिहिलं कशासाठी? पैशासाठी लिहिलंस का? जर पैशासाठी लिहायचं असतं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपवर केली असते. म्हणलं नाही पैशासाठी नाही लिहिलं, हे आपल्या आत्मिक समाधानासाठी लिहिले. पैसे नाव मिळतं हे बाय प्रॉडक्ट आहे,
पहिले मी शांत आहे, माझ्याकडून लिहून झाला. नंतर मी विचार केला ते पुस्तक जर कुणी पायरसी घेतलं आणि जर एखाद्या पोराने ट्रकवाल्या कोणी ते घेतलं, सिग्नलवर घेतलं, रोडवर घेतलं, ते पोरगं डिप्रेशनमध्येच फिरत असणार आहे. त्याने ते घेतलं जर त्याला एक फायदा झाला तर तुला त्याच्या ब्लेसिंग मिळतील का नाही. ते नाही का ते अजय देवगणचा डायलॉग, दुआ मी याद राखणार. म्हणजे त्याला दुआ आहे तर दुआ. आणि नंतर मी त्याच्यावर विचार केला की ह्या पायरसीच्या मागं लागायचं नाही. मला कळालं ही पोरं रोडवर पायरसी करणारे सुद्धा रोडवर उभं राहून पुस्तक विकतात. हे काही लय श्रीमंत घरातले नाहीत आणि हे पुस्तक घेऊन काही ते लगेच मॉल बांधणार नाहीत. तर ते पुस्तकं ते विकतायत पायरसीचे, ही त्यांची डेलीची गरज आहे, नीड आहे. त्यांना इतर व्यवसाय सापडत नाही म्हणून ते नीड, भलेही तो इलिगल असेल आपल्यासाठी, पण ठीक आहे ना, ते कुणाच तरी कुटुंब चालतंय. आणि जर त्यात आपलं एखादं पुस्तक विकून त्याला 200 रुपये मिळत असतील तर आपण एवढं का वाईट वाटायचं. हा राग कधी आला असता जर त्यांनी त्या एंटरप्रेन्योरचं माझं नाव काढून दुसरे टाकलं असतं. तर मिनिमम त्यांनी माझं नाव नाही बदललं. आणि एंटरप्रेन्योर पुस्तकाच्या बाबतीत तर मी तर असं डायरेक्ट म्हणलेलं आहे, तुम्ही झेरॉक्स काढून वाचा, तुम्ही त्याची PDF वाचा, तुम्ही त्याची पायरसी वाचा. अरे 5,000-1,000 पुस्तकं तर मीच गिफ्ट केलेत एंटरप्रेन्योर. तर तुम्ही काही वाचा, पण जर तुम्ही त्या वयोगटात असाल, तुम्हाला वाटत असेल की अडचण आहे आणि जर त्या पुस्तकातून काही मिळालं तर तुम्ही कुठेही वाचा. मी आता पायरसी ते टेलिग्रामवरच्या PDF किंवा झेरॉक्स तुम्ही काही करा, मी इथपर्यंत आलेलो आहे. ते विकलं नाही आणि जरी असं जरी गेलं तरी महत्त्वाचं आहे ती मानसिकता जी मध्यमवर्गीच्या ज्या अडचणी ज्याच्याने तो खचून जातो आहे, संपतो आहे, तर त्याला त्यातून उभारी मिळावी याच्यासाठी पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळं आणि ऑलरेडी एवढे लाख कॉप्या आम्ही विकले, त्याचे बरेचसे पैसे मिळाले, अजून किती अपेक्षा असावी. एक तर ते पैशासाठी लिहिलं नव्हतं आणि त्यामुळं मी आता ते कोणी पायरसी केली झेरॉक्समध्ये लक्ष देत नाही. घेतलं वाचलं का तू ओके. मी 50 तरी पायरसी कॉप्यावर ॲटोग्राफ दिला आहे आता. आणि ते पाहिलं मला तर कळते, बाकीच्याला कळू नकळू मला लगेच कळते, कारण ती जुनी एडिशन तर मला लगेच कळते पायरसी. पण मी कधी दाखवत नाही की पायरसी आहे बिरसी. मी तर हसून नाशिकला म्हणलं तरी पायरसी आहे, मला हो ना सर, मग काय झालं, आम्हाला ती स्वस्तात मिळते म्हणलं राहू. तर त्यामुळं त्याच्या पुढं आलो मी. त्यामुळे आता मला त्याचं गिल्टही वाटत नाही, वाईटही वाटत नाही, दुःखही नाही वाटत. क्या बात. महत्त्वाचे काही आता म्हणजे आपण वेगळ्या आता लय वेळ झाला, आता मला वाटतं संपव. नाही धाटणीचे 1-2 मिनटं मी तुमचे शेवटचे घेईल की काही मी नावं घेईल, त्यातनं तुम्हाला एक नाव निवडायचं. ओके, प्रवास चालू करू आपण. तुम्ही एक नाव घेणार, त्यातलं तुम्हाला एक नाव निवडावंच लागेल आणि ते बंधनकारकच असेल. एकीकडे पेरियार आहेत आणि एकीकडे पुलं आहेत, कोणाला निवडणार? एकीकडे पेरियार आहे, एकीकडे पुलं आहेत. तुम्हाला पुलंमधल्या पेरियारला पुलंमध्ये दडलेल्या पेरियारला ते पुलंना सापडले असतील ते पेरियार. पु ल देशपांडे जरी विनोदी लिहित असले तरी पु ल देशपांडे सारखा वाचनाचा आवाका महाराष्ट्रात फार कमी लोकांचा होता. त्यांची भाषा जरी सोपी असली तरी पुलंनी नुसते विनोदी लिहिलं नाही, पुलंची वैचारिक लेवल फार मोठी होती. त्यांचं सिरियस लेखन फक्त जास्त लिखाण नाही, त्यामुळे आपल्याला पुलं पण हलके वाटतात. पण पुलंसुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्याच पथडीतले. दुसरं नाव आहे, आज ज्या पद्धतीने चर्चा झाली आहे महाराष्ट्रभर देशभर, तर त्यावरूनच बोलत आहे की एकीकडे गांधी आहेत आणि एकीकडे गोडसे आहेत, कोणाला निवडेल? मुळात मी गांधीवादी, त्यामुळे इतर काही त्याच्यात सबस्टिट्यूटला उचलण्यासारखा शॉर्टच नाही. म्हणजे आपण माझ्या जीन्समध्ये गांधी आहे, माझ्या विचारांमध्ये गांधी, आणि मी डायरेक्ट गांधीवादी. थोडंसं मागे गेलो आपण अजून, तर त्यामध्ये शंकर दिसतात आणि विष्णू दिसतात. मी कट्टर महादेवाचा भक्त आहे आणि महादेव मी वाचला आहे, महादेव अनुभवला आहे. आणि मी एकाच देवतेच्या समोर पाया पडतो, जिथं मला कळालं डोकं कुठं टाकवायचं तर ते कळालं मला की ते महादेवासमोर ठेवतो. मी नास्तिक नाही आहे, माझी आस्था आहे महादेवावर. महादेव म्हणजे कुणी एक व्यक्ती नसून ती आपल्या अवतीभोवती फिरणारी ऊर्जा आहे, जी ऊर्जा की माझा आवाज तुझ्यापर्यंत येतो आहे. तर हे जे ट्रान्सपोर्ट मीडियम आहे, बहुतेक त्याला त्या ऊर्जेला शिव म्हणतात. त्या महादेवाचा मी बघते. आणि मला जरी लय अभ्यास नसला तरी मला एक गोष्ट कळते की मी एकाला आदर्श मानतो आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. आणि शिवाजी महाराजांना आदर्श मानताना मी त्यांच्या पूर्ण आयुष्याकडे पाहतो, ते कसं वागलेत पाहतो. आणि लास्टला मी मग विचार करतो, मला नाही कळाला महादेव, तर मी लास्टला एक बघतो की महाराजांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात कुठून केली, तर ती केली रायरेश्वरावर. त्याच पिंडीसमोर जाऊन त्यांनी कमिटमेंट घेतली हिंदवी स्वराज्याची. तर जिथं माझा राजा ज्या देवतेसमोर कमिटमेंट घेतो, माझ्या राजाचा जर तो देवता आहे तर निश्चित माझाही देव महादेवच आहे.
त्याच्यात काही बदल नाही कारण की महाराजांची नॉलेज, ऊर्जा, शक्ती इतकी ताकदवर होती की त्यांनाही कळालं कमिटमेंट कुठं घेतली पाहिजे. तर त्यांनी मला देवता डिफाईन करून सांगितला की महादेव देवता. माझं महादेव आहे. नमस्कार. न्यू इराच्या लेखक संवाद ह्या यूट्यूब चॅनलमधनं आज आपण जी मुलाखत घेतलेली आहे ते ह्या एंटरप्रिन्युअर पुस्तकाचे लेखक शरद तांदळे सर यांची आपण आज मुलाखत घेतली आणि जे ह्या पुस्तकामध्ये नाही त्या पण गप्पा गप्पा आज झाल्या. केल्या. आणि अजून एक आहे की हे पुस्तक तुम्ही विकत घ्याच असं नाही. ह्याची PDF वाचा, ह्याची पायरसी घ्या, ह्याची झेरॉक्स असली ती वाचा, पण निश्चित वाचा जर तुम्ही माझ्यासारख्या सेम मातीतल्या आणि सेम मध्यवर्गीय कुटुंबातले असाल तर. अगदी खूप Thank खूप you. धन्यवाद. आणि जर तुम्हाला हे इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रांमध्ये शेअर करा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अभिषेक, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.